राजकारणात जेव्हा विजन आणि परफॉर्मन्स नसेल तेव्हा आपली प्रासंगिकता टिकवून ठेवण्यासाठी एक सोपा मार्ग असतो खोटं पसरवून जनतेची दिशाभूल करणे। यालाच फेक नरेटिव्ह असं नाव आहे। म्हणजे काय? केंद्रीय बजेटचे एक उदाहरण घेऊन फेक नरेटिव्ह पसरवण्याची कार्यपद्धती समजून घेऊया। आधी खोटं बोलायचं, मग आपल्या झुंडीच्या माध्यमातूनही परत परत बोलायचं। आपल्या राजकीय वजनामुळे समाज माध्यमांचा वापर करायचा आणि खोटं खोलवर पोचवायचं। ते इतक्यांदा बोलायचं की तीच वस्तुस्थिती असल्याचे भासू लागते। यात असे शब्द पेरायचे की लोकांच्या भावना खवळल्या गेल्या पाहिजेत। आता काही उदाहरणं पाहूयात। पहले तो मैं बजट वगैरह कुछ जानता नहीं था, मेरा सब्जेक्ट ही नहीं है। कुछ साल पहले कोशिश की समझने की, लेकिन जब तक वो समझ में आती थी बात, तब तक आपका नेक्स्ट बजट आ जाता था। आतापर्यंत आपण जे काही वाचलं त्याला काही आधार आहे का? चला बजेटमध्ये महाराष्ट्राबद्दलचे तथ्य काय आहेत तेही बघूयात। केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। 2024-25च्या अर्थसंकल्पातली तरतूद ही महाराष्ट्रासाठी विकासाभिमुख अशीच आहे। ह्या आहेत पायाभूत सुविधांसाठी तरतुदी। तसेच या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास कार्यक्रमासाठी 9,280 कोटी रुपये आणि जल जीवन मिशन अंतर्गत 1.47 कोटी घरांमध्ये पाणी पुरवठा नळाद्वारे करण्यात येणार आहे। शेतकरी आणि महिला सक्षमीकरणासाठी भरघोस तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। आणि हे आहेत शहरी विकासासाठी केलेले प्रावधान। शिक्षण आणि आरोग्य विभागासाठीही अनेक तरतुदी या बजेटमध्ये आहेत। तसंच सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही अनेक तरतुदी आहेत। तरतुदी तशा अनेक आहेत, त्यांच्या तपशिलात न जाता फेक नरेटिव्ह कडे वळूया। या तरतुदी बघता हे जे परका महाराष्ट्र, नावडता महाराष्ट्र, विषण्ण करणारा बजेट, तोंडाला पाने पुसणे, महाराष्ट्राला ठेंगा, महाराष्ट्राला सावत्र वागणूक वगैरे कुठल्या आधारावर म्हटलं जातंय? हा खोटा कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का? आपण 3 पक्षाच्या विरुद्ध लढत नव्हतो, आपण 4 लोकांच्या विरुद्ध लढत होतो, ज्याच्यामध्ये 3 पक्ष होते, त्यांची आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती। चौथा जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह। आम्ही जिंकतो नाहीतर आम्ही शिकतो। फेक नरेटिव्ह कसा तयार होतो, तो कोण तयार करतं याची माहिती आम्हाला आहे। आणि तथ्य, सत्य, खरं आणि बरं हे आम्ही तुम्हाला दाखवतच राहू।